नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. साक्री पोलीस ठाण्याचे PSI महेश गायतड यांनी पत्रकारांवर अपशब्दांचा भडीमार केल्याने काल पत्रकारांनी एकत्र येत या घटनेविरोधात संताप व्यक्त करून निषेध नोंदवला. तसेच PSI गायतड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा शहरात मोर्चा व बंद पाडून उपोषण छेडण्यात येईल असा इशारा पत्रकारांतर्फे देण्यात आलाय. तसेच या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना निवेदन देण्यात आले. साक्री पोलीस ठाण्यामध्ये नुकतेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांनी पत्रकारांशी अयोग्य वर्तन करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. एका पत्रकारासोबत झालेल्या वादानंतर गैरसमज दूर करण्यासाठी इतर 2 पत्रकार पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्याशीही उपनिरीक्षक गायतड यांनी आक्रमक पद्धतीने बोलत वाद वाढवला. यावेळी उपस्थित सायंग दैनिक खान्देश मैदानचे दिव्यांग पत्रकार तथा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश गादेकर यांच्यावर त्यांच्या अपंगत्वाबाबत व्यंगात्मक टिप्पणी करत पाय तोडण्याची धमकी दिली, तर पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्याशीही शिवराळ भाषा वापरून अंगावरील शर्ट उतरवत दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्याच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याची तपासणी करण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. पोलीस कर्मचारी अशा पद्धतीचे वर्तन करत असल्याने समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत उपनिरीक्षक गायतड यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. दिव्यांग पत्रकारांचा अवमान करणे हा गंभीर प्रकार असून अशी वर्तणूक अस्वीकार्य आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली नाही तर तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चा आणि तालुका बंद पुकारतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. तुषार ढोले, सहसंपादक. साक्री तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आज आपण माननीय DYSP साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतड यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. त्यात आमचे एक अपंग पत्रकार आहेत जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत, गादेकर. त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे, अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही हे आम्ही DYSP साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी घटना DYSP साहेब घडलेली आहे आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी. 8 दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल. यापूर्वी अशी जनआंदोलनं उभी राहिलेली आहेत, फौजदारांना या ठिकाणून जावं लागलेलं आहे. त्यामुळं ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले, मी पहिल्यांदा एवढं बघतोय की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे. मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का? तर अजिबात नाही. पत्रकार उमाकांत अहिरराव यांची सुद्धा तक्रार आहे की ते आमच्याशी नीट वागलेले नाहीत. साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे तलवार, चाकू, लाठ्या, काठ्यांसह दहशत निर्माण करणाऱ्या 3 आरोपींना निजामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास करण्यात आली. निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घाणेगाव गावात दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काही इसम हे तलवार, चाकू, लाठ्या, काठ्यांसह गावात तसेच परिसरात शांतता भंग करून दहशत निर्माण करीत आहेत अशी बातमी मिळाल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे साहेब यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल RU मोरे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम हिरे, पोलीस कॉन्स्टेबल सागर कांगणे अशांना सदर घटनास्थळी तात्काळ रवाना केलंय. सदर ठिकाणी इसम नामे भास्कर भिका कोळी, भाऊसाहेब उत्तम पाटील, शाणाभाऊ देवमनभेल, सर्व राहणार चिमठाणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे हे घाणेगाव तसेच परिसरात हातात तलवार, चाकू, लाठ्या, काठ्यांसह गावात तसेच परिसरात शांतता भंग करून दहशत निर्माण करीत असताना मिळून आलेत. सदर इसमांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तर गुन्ह्यामध्ये वापरलेली तलवार, चाकू, लाकडी दांडका असे जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतल्याने त्यांची झोप उडाली आहे. शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत शिरपूर फर्स्ट व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने धुळे उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की शिरपूर तालुक्यात कापूस खरेदीसाठी उपलब्ध असलेली CCI केंद्राची संख्या अपुरी असून ती वाढविण्यात यावी. तसेच विद्यमान खरेदी केंद्रावर हेक्टरी 11 क्विंटलची मर्यादा अत्यंत अन्यायकारक असल्याने ती अट शिथिल करून प्रमाण वाढविण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला सर्व माल विक्रीसाठी देता येईल. अनेक वेळा कापूस खरेदी केंद्रावरून विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा माल परत केला जातो. ही बाब गंभीर असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र शासनाची धुळे दौऱ्यावर असताना जी अंदाज समिती होती, त्या अंदाज समितीमध्ये लाखो रुपये जमा करून देणारे DK शिवदास साहेब यांना संशयित आरोपी आहे. आजपर्यंत हिवाळी योजनामध्ये नुसत्या घोषणा सुरू आहेत. आमचे धुळे जनता आणि महाराष्ट्राची जनता वाट पाहते की भ्रष्ट अधिकारी जे आहेत, पोलीस प्रशासन असो, महसूल असो, समाज कल्याण असो, आदिवासी विकास असो, सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी करून ते अधिकारी लाखो रुपये कमवतात आणि मंत्री महोदयांना देऊन परत आणखी बढती मिळते यांना. त्या देशात खरोखर लोकशाही आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीचे पायामुळे आपल्याला दिलेत. कीटकनाशकाचा इमाका ॲडवांटा कंपनीचा आहे, बुस्टर कंपनीचे पण तसा झालेत. पण कुठलाही कृषी विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, डीलरांवर कारवाई होत नाही, कंपनीवर नाही. फक्त थोडेफार दिवस पेपरबाजी होते, TVला बातमी येते, नंतर प्रकरण दडपले जातात. ही खरोखर लोकशाही आहे का? वंदे मातरम. धुळे शहरातील अभय कॉलेज परिसर, ट्रान्सपोर्ट नगर, चंडिका माता नगर, अंबिका नगर, संत नरहरी नगर आदी भागांमध्ये नाल्यातील घाण पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा प्रश्न निर्माण होतो आहे. या संदर्भाचं निवेदन स्थानिक नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुस्लिम परिसरातील गटारीचे घाण पाणी हिंदू वस्त्यांमधील भागात सोडले जात असून त्यातून दुर्गंधी, डासांचे प्रमाण तसेच प्रदूषणामुळे आजारांचा धोका निर्माण झालाय. मंदिर परिसर, घराची वस्ती आणि व्यावसायिक दुकाने यांच्या अगदी शेजारी हे घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसेच दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घेण्याची मागणी गिरीश राजाराम चौधरी, चेतन दायमा, मनोहर चौधरी, महेश भारसकर, शंकर बडगुजर, राजेश वाघ, अशोक पाटील, राकेश वाघ, सुरेश निळे, दीपक सोनवणे, चेतन पवार, राजेश पवार, सागर चौधरी, निखिल चौधरी, ज्ञानेश्वर पवार, मयूर भाटे, लोकेश अहिरे, सुजित जैन, योगेश जैन, संजय जैन, रामदास बारहाते, संदीप धात्रक, दिलीप परदेशी, उदय चौधरी, प्रवीण चित्ते, दीपक खेरनार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. धुळे महापालिका हद्दीमधील हायवे लगत जे अभय कॉलेज आहेत, ट्रान्सपोर्ट नगर आहे, तिथे दत्तदेवाचं मंदिर आहे आणि मागच्या परिसरामध्ये पूर्ण मुस्लिम बहुल एरिया आहे. तर हेतू पुरस्कार दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने त्या परिसरातील सर्व सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी त्या मंदिर परिसरातील एरियामध्ये उघड्यावर सोडण्यात आलेलं आहे. तसेच त्या ठिकाणी जे गटारींचं काम होते, मोठ्या गटारी बनवल्या त्या गटारी अर्धे काम करून त्या गटारी बंद करण्यात आलेले आहे. जर 8 दिवसात जर आमचे निवेदन स्वीकार करून जर याचा बंदोबस्त केला नाही, घाण पाण्याचा निचरा तिथे संपवला नाही, बंद केला नाही, तर मोठे आंदोलन उचलण्यात येईल आणि दोन समाजामध्ये जर तेढ निर्माण झाल्यास त्याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील. साक्री तालुक्यातील इंदवे येथील रत्नदीप रवींद्र भदाणे या तरुणाची भारतीय वायुसेनेमध्ये एअरमॅन या पदावर निवड झाल्याने आज त्याचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्यात. सर्वसामान्य परिस्थितीत वावरणारा इंदवे येथील रत्नदीप भदाणे यांनी इंदवे गावासह साक्री तालुक्यात एक अभिमानाचा क्षण निर्माण केलाय. रत्नदीप भदाणे या तरुणाने घरातील मर्यादा, साधनांची कमतरता, संघर्षमय जीवन यांच्यावर मात करत जिद्द, इच्छाशक्ती, कठोर मेहनत आणि परिश्रम यांच्या बळावर त्याने भारतीय वायुसेनेमध्ये एअरमॅन या पदाची संधी प्राप्त केली. त्याच्या या कार्यशैलीचे इंदवे गावासह साक्री तालुक्यात प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. रत्नदीप भदाणे हा रवींद्र भाऊराव भदाणे यांचा मुलगा आहे. भारतीय वायुसेनेची ही भरती नागपूर येथे ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाल्याने त्यात रत्नदीप याची एअरमॅन म्हणून निवड झाली. त्याने केवळ आपल्या घरातील कुटुंबियांचे नव्हे तर गावाचे आणि साक्री तालुक्याचे नाव रोशन केले आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
आज देखील इंदवे ग्रामस्थांतर्फे आयोजित कार्यक्रमात रत्नदीप याचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादाजी आकडे, इंदवे प्रतिनिधी। कोल्हापूरची अंबाबाई, ज्यांना श्री महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि धार्मिक स्थळांपैकी एक आहे। हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक असून हिंदू पौराणिक कथांमध्ये या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कोल्हापूर शहरामध्ये अंबाबाई अर्थात श्री महालक्ष्मीचे मंदिर एक आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे। हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून येथील देवीला श्री महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते। या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे। येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी मंदिराची भव्य स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व यामुळे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे। या मंदिराची स्थापत्यकला हेमाडपंथी शैलीतील आहे, जी प्रामुख्याने काळ्या आळ्या दगडात बांधली गेली आहे। त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात मोठी भर दिसून येत असते। साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी। धुळे तालुक्यातील नेरगावात डॉक्टर अक्षय हिरे यांनी सुरू केलेल्या अपर्णा क्लिनिक व राम मेडिकल दुकानाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। धुळे तालुक्यातील नेर गावाच्या विकासात भर घालण्यासाठी आज डॉक्टर अक्षय हिरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या अपर्णा क्लिनिक व राम मेडिकलचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले। अपर्णा क्लिनिकच्या माध्यमातून सर्वसामान्यांसह आदी नागरिकांना आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। विशेष बाब म्हणजे सर्वसामान्यांचा वेळ, पैसा या अपर्णा क्लिनिकमुळे वाचणार आहे। अधिक माहिती डॉक्टर अक्षय हिरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। नमस्कार, मी डॉक्टर अक्षय हिरे। आज नेर गावात मी नवीन क्लिनिक ओपन करत आहे। तरी या क्लिनिकमध्ये ज्या प्रकारे सुविधा मी देणार आहे, त्यात पहिल्या प्रकारची सुविधा जी आहे, जे COPDचे पेशंट असतात किंवा क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्हचे पेशंट असतात, निमोनिया, डायरिया या सगळ्या प्रकारच्या व्याधींचे इथं निवारण केले जाईल। तसेच 24 तास उपलब्ध सेवा। पेशंट हे रात्री पण आलं तरी फोनवर मी खाली तत्पर त्यांच्या सेवेत उपलब्ध राहील। तसेच या अपर्णा क्लिनिकमध्ये महिन्यातले जे ठराविक वार असतील, त्या वारेला फिजिशियन व्हिजिटिंग देणार आहेत। जसेच MD फिजिशियन, काही स्त्रीरोग संबंधित काही समस्या असतील त्या संदर्भात पण मॅडम इथे अवेलेबल राहणार आहे। तसेच आज 11/12/2025 रोजी अपर्णा क्लिनिक चं उद्घाटन होत आहे। तरी ते उद्घाटन हे डॉक्टर सुशील महाजन सर तसेच रामदादा राघवेंद्र भदाने आमदार यांची उपस्थिती इथं राहणार आहे। विशेष उपस्थितीमध्ये याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।